बघू शकता मस्त असा लुक केले ना कबूतर बघा इथे. आता चाललो आम्ही परत खिडकालीचे महादेव मंदिराच्या इथे. तिथे कशी गर्दी होती म्हणून इकडे हा पर्याय निवडला आम्ही. घरी बाय झालं असतं तर अजून चांगला. मग दिदी पण चांगलीच आहे. हे तू बाजूला आहे. बघा तिला तिला बघा तिला बघा कसं शर्यत जिंकली आपली. यस शाबास. हॅलो काही जण चलो यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आज चालू आहे शूटला. आज काहीतरी कोणता शूट आहे मलाच नाही माहिती, पण आता लोकेशनला जात आहो. म्हटलं श्रावणमधलं शूट असं बोलता तर चला जाऊ बघू. आता लोकेशनला जायचं आहे खिडकालीच्या शिवमंदिरावर. तर चला आता गाडी घेतो. LC वगैरे घेतले गरज लागली तर. कारण की कसं आता म्हटलं 3:30 पोचता समजा 3:45 होतीलच. आणि तिथं जर शूट चालू करता म्हणजे सगळं करतं 4 वाजतील. तर त्याच्यामुळे बरं चला. आणि आजची मॉडेल आहे आमची आज्ञाच आहे. तर दाखवतो तुम्हाला. ती रेडी होऊन घरातून निघतील, मी इकडून निघतो. फायनली पोचलो आपण. गाडी इकडे पार्किंग लावली. LC दिले तिथं आज्ञावर. आणि आज इकडं कावड घेऊन आलं आणि कुठून आलं माहीत नाही, पण मस्त वाईब येतं. आपण पण 2 वेळा आलेलं कावड घेऊन कौशावरून. बघूया आता. इथं मला फुलं पाहिजे, थोडीशी शूट झाली ती घेतो. फायनली पोचलो आणि इकडं कावडे जे आलेत ना त्यांचं इथं नाश्ता जेवण चालू आहे मस्त असं. आणि आता आम्ही इथं घेतलं शूट करायला सुरुवात. बघू शकता मस्त असा लुक केले ना कबूतर बघा इथे. फायनली आता इथून शूट करून आम्ही चाललो. कारण मंदिरामध्ये जाम गर्दी आहे. बघू शकता कावडवाले आलेत आणि त्यांचं जेवणाचं तुम्हाला दाखवलंच मी. तिकडे तयारी चालू आहे. इकडे त्या बाजूला मागच्या साईडला शेडमध्ये तयारी चालू आहे. आणि कबूतर बघू शकता किती आहेत. आणि आता आपण इथून चालू आहे डायर गावाच्या शिवमंदिरामध्ये. तिथं कोण नसतं म्हणजे नॉर्मल आहे. जसं इथं पूजा करायला आपल्याला भेटणार नाही मंदिरामध्ये, पण इथं आतमध्ये मस्त आहे. पण आता काय करणार, 1-1.5 तास जास्त जाईल. त्याच्यामुळे बरोबर आपण तिथून शूट करून येऊ. पटकन पाणी राहून तिथं शूट करून येऊ. आणि तुम्हाला बघायला भेटेल मस्त अशी रील. जाऊन बघा. ओ थवा. पहिला आम्ही शेतामध्ये अशी पकडायला जायचो, मजा यायची. आता जेव्हापासून बिल्डिंगी झाल्यात ना तेव्हापासून कबूतर एवढी वाढल्यात ना, डेंजर एकदम. फायनली इथलं पण शूट झालं आहे. आता चाललो आम्ही परत खिडकालीचे महादेव मंदिराच्या इथे. तिथे कशी गर्दी होती म्हणून इकडे हा पर्याय निवडला आम्ही. तर जाऊ तिथं परत. तिथं 2-3 शूट आहेत तो करून घेऊ. काहीच फायनली लोकेशनचं शूट कंप्लीट झालं आहे. पण सगळं काही शूट करायला नाही भेटलं. जेवढं पण शूट केलं ना तेवढं तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे जेवढं मी ब्लॉगमध्ये बोलले तेवढं. पण रेकॉर्ड करायला कोण ना पाऊस पडायला लागला. सर्व जाऊन आतमध्ये बसली. आम्ही दोघं शूट करत होतो. आता डमरूचं सीन असं आले का डमरूच नाही विसरलो आम्ही आणायला. आता बघूया मंदिरातला भेटत असेल तर तिथं दाखवत असं वाजून एकत्र. नाही तर मग डायरेक्ट इथून घरी निघू. कारण की ट्रॅफिक पण खूप लागेल आणि पाऊस पण खूप जाम होतले. आणि आजचा व्ह्यू बघू शकता तुम्ही मस्त त्याचं मंदिराचा. आता क्राऊड कमी झाले आणि इकडे जेवणाची तयारी चालूच आहे अजून. जी कावड्या घेऊन आल्यात ना त्यांचं. वाजव परत. फायनल निघालो आहे. इथं तुम्हाला जर प्रसाद म्हणून खिचडी आहे, त्यांचा उपवास आहे, किंवा जी कावड घेऊन आले ना त्यांच्यासाठी. बघूया आता. चला इथून निघू. ओला बुक केले पण मला गाडी घेऊनच जायला लागेल. फायनली दिवस दुसरा. आता चालू आहे मस्तपैकी. आज श्रावण सोमवाराचा दुसरा सोमवार आहे. तर चालू आहे मंदिरामध्ये. चालू केली मम्मीला घेऊन चालू आहे. नंतर थोड्या वेळेला तो मंदिरातून मग खिडकाली जायचं. दाखवतो तुम्हाला. बघा त्याने घेतल्यात मस्तपैकी. आमचा डॉगेश भाई आले ना दिलेला डॉक्टरकडे. याचा अवतार बघू शकता कसं झालं ते. बघा थोडं सुकले टाके मारले ते दाखवलं आम्हाला. त्याने आल्या लगेच. त्याच्यामुळे आता बरं जाऊन येऊ मंदिरामध्ये, दर्शन करून घेऊन. मागच्या सोमवारची व्हिडिओ एडिट नाही केली अजून. म्हणजे शॉर्ट व्हिडिओ बनवलेली एडिट नाही झाली. मी सुद्धा इथं रेडी झालो.
तर डायरेक्ट मंदिरामध्येच जातो. फायनली पोचलो मंदिरामध्ये. टायमावर पाऊस आहे तर पटकन दर्शन करून घेऊ. फायनली दर्शन झालेलं आहे. मस्त आज गर्दी नव्हती. आता बघू आता खिटकालीला किती गर्दी आहे. तिथं दर्शन करायला भेटतं का ना माहीत नाही. जरा आपला वेगळ्या कामासाठी चाललं म्हणून पहिलं बँकेत पण जायचं. आपल्या मम्मीला सोडू घरी, पप्पांना मी जातो मग. तर काही फायनली मंदिरातून आलो, फ्रेश झालो. आता चालू आहे DMartला. आणि इथं मम्मीने मस्त पेज काढून ठेवली. मग अशी मम्मी भिजली त्याच्यामुळे बघ पेज पेतो. जरा लाईट बंद केली मी. तर काही पेज वगैरे पिऊन झाली. लाईट का बंद केलं नाही, घरात कोणी नाही आता, त्याच्यामुळे लाईट बंद केलं. तर चला जाऊ आपण मस्तपैकी. हेल्मेट घेतलं आहे, रेनकोट घेतो आणि मम्मीसाठी छत्री. मग अशी मंदिरात गेलो तेव्हा माझा रेनकोट डिक्कीमध्येच होता आणि मम्मीने छत्री नव्हती घेतली म्हणून जरा प्रॉब्लेम झाला. फायनली शॉपिंग करून झालेली. आता खालची शॉपिंग केली, आता वरती चाललो. थोडंफार वरचं करून घेतो. फायनली DMartची शॉपिंग करून झालेली मस्त वेगळी. बघा मीने पिशवी घेतले. तर चला निघू इथून. आता जायचं आहे खाडी गावात आशिष दादांच्या घरी. आलो DMartहून. तोंडच धुतले, अजून काय नाही, थोडासा पुसलं फक्त. आणि मम्मीने इथं मस्तपैकी बघा शकता तुम्ही चवला घेतले घालायला. तुम्ही काय बोलता याला नक्की कमेंट करून सांगा. काही जण कार्यासुद्धा बोलतात. चवला घेतले घालायला. आता माझ्यासाठी सेपरेटली मी चिकन आणतो, तर चिकन खाल आणि यांना चवला घालायचा. म्हणजे मम्मीचा उपास आहे. आणि आपलं सामान इकडे आणून ठेवलं. सामान आहे पूर्ण 2 पिशव्यांचं. तर पटापट मम्मी जेवण वाढते, जेवण करून घेऊ. तर थोड्याच वेळात अशी दादांच्या घरी जायचं. म्हणजे बहिणीला झाली मुलगी, तर तिची वेलकम सेरेमनी आपल्याला शूट करायची आहे. तर थोड्याच वेळात आपण डायरेक्ट तिथंच भेटूया. पोचलो आशिष दादांच्या घरा. खाली डेकोरेशन बनवलं मस्त असं. आता बघू वरती डेकोरेशनचं काम चालू आहे. आता आशिष दादा गेला आहे मस्तपैकी ताईला आणायला. रूम वगैरे आले का दाखवतो तुम्हाला. अजून तयारी चालूच आहे समजा डेकोरेशनची. जरा त्यांच्या घरात एक दुसरा फंक्शन होता म्हणून जरा उशीर झाला. चलो देखते अभी क्या सुरू आहे अंदर. घरी बघू शकता परी आणि परीची बहिणी दोन्ही या चालू आहे तयारी जोरात त्यांच्या बाईसाठी. कसं वाटतं तुला? बाय म्हणजे दीदी दीदी क्यूट गर्ल. कसं वाटतं तुम्हाला दोघींना? बाय झालं असतं तर अजून चांगला. मग दीदी पण चांगलीच आहे. हा मग बघू शकता लक्ष्मी बोलते बॉय अजून चांगला झाला असता. चला तर काहीच फायनली आपलं शूट करून झालेलं आहे. म्हटलं जेवढे पण आपले रॉक क्लिप्स पाहिजे होते तेवढे काढल्या. तर चालू वरती तुम्हाला दाखवत आता फक्त पायऱ्यांचं बाकी आहे. एक पायऱ्या घ्यायच्यात वरती अशा. पटापट घेतो आणि वरती जाऊन मग बेडरूम वगैरे थोडंसं जे काय बाकी आहे ते करून घेतो. बघू शकता बघा कशा उभ्या राहिल्यांना स्वागतासाठी. बेबीचे स्वागतासाठी उभे राहिले. चला चला लवकर. बघू शकता परी आणि घरी. आता बाय येणार आहे आमची इकडून. लगेच सामान आगमन होणार आहे. बाय बायच मग काय बोलायचं. काय बोलायचं काय बोलायचं बोल लवकर. काय बोलायचं बेबी बाय. मग काय बेबी गर्ल येणार आहे. मग तीच बाय छोटीशी बोलत तिला बाय बोलता. बाय डोकरी असली बाय बोलत. डोकरी असल्यावर बाय ती वेगळी बाय ही वेगळी बाय. शब्दाला आता बाय बोलतो. हाय बाय. फायनली आलेली आहे ताई. दादा घेऊन आले ताईला. तर चला आता आपण तिथून घराच्या इथूनच शूट करूया. इकडे आपला रोमाचा मुलगा आहे पवन. हाय पवन. इकडे बघ इकडं इकडे बघ. हाय कर इथं. हाय कर. हाय. माझा कॅमेरा अँगल चुकीचा आहे. तो हाय करतोय समोर. जेन नको हे बघ अशा पोतल्या घराला लागतात पिशव्या.
पोतल्या बोललो पोतल्या. बाबांनी पण मस्त पिशवी आणलं. आता चाललंय इथं तयारी आमची. बाय तर आलेले आहे मस्त पैकी. कर ना शूट कर ना दे ना मला. चेहरा ब्लर कसा नको चेहरा नको दाखव. ओ पडतं निसता वेलकम. ए तू बाजूला आहे. त्याला देणारच ना मी आता. ये पवन ये पवन ये तू ये पवन. आता ऍक्शन कर फक्त. आता लावू नको. डायरेक्ट लाव आता. पवन तू ये पवन या आतमध्ये. फसवला पवनला. रोमाचे पवन कसं वाटतं तुला आज. दीदी दीदी इथे आहे. बाबू बाबू कसं वाटतं तुला. हा मस्त वाटत. या शर्यत जिंकली का. 3-3 कसं शर्यत जिंकली आपली. यस शाबास. काय परी कसं वाटतं. हा छान. लाईटमॅन वेगळा झाले. जे लाईट बसून ठेवा. गँगवार ये रे. नाही तर तुला कसं वाटतं. कसं वाटतं हा? बोल जरा. लक्ष्मी घरी आली. काय ना कामटा निघले सगळा. हा काम काढ 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 काम. राधे सर बस बस. काहीच बघू शकतो. रोमा जेवायला बसले. मला जेवायलाच ना बोलवत. तो रोमाचा पोऱ्या. हे त्यांच्या घरात शूट करायला आलो मी. चलो बोलो बोलो जल्दी ट्राय. परत एकदा. फायनली शूट झालेला आहे आमचा. आता चाललो घरी. आता उद्या यायचा 5वीचा शूट करायला. काहीच मस्तपैकी शूट करून आलो. आता तुम्हाला दाखवतो. नानांच्या घरी चालू मस्त असा काय तर फिटिंग चालू आहे लाईटीची. म्हणजे आता जेव्हापासून तोरण लावलं आहेत ना तेव्हापासून लाईटीचा बिल खूप येतं. तर त्याचे जे जुन्या वायरी होत्या त्या काढायचं काम चालू आहे. तर काहीच नानांची वेगळी फिटिंग नाही दाखवली. तर आता परवाच दाखवेन. सेपरेटली ब्लॉग बनवेन त्याच्यामध्ये दाखवेन मी. आता चालू मस्त चिकन आणायला. चला जाऊ चिकन घेऊ. तर काहीच फायनली चिकन घेऊन आलं आहे आणि कुत्र्यासाठी स्पेशल घेऊन आले. पण कुत्रा आमचा 16-17 दिवसातून आणला आहे गेलेला दवाखान्यात. तर ऑपरेशन करायचं होतं त्याचं. कशाचं तर तुम्ही समजून जा. तर काहीच फायनली सर्व काही हटकून झालं. व्हिडिओ पण एडिटिंग झालेली आहेत. तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.